जय हिंद. मी माळी ज्ञानेश्वर तुम्हा सर्वांचं माय शाळा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण इयत्ता 7वीचा आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाचा जो घटक आहे तो आहे पूर्णांक संख्या आणि त्याचा जो उपघटक आहे तो पूर्णांक संख्येची बेरीज. पहिल्यांदा आपण काही गोष्टी बघणार आहोत, म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या जर माहिती असेल तर मग बाकीचं त्या संदर्भात आपण आज बेरीज बघणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्हाला पूर्णांक संख्या म्हणजे काय ही माहिती पाहिजे. संख्येचे जे प्रकार आहेत त्यामधला तिसरा प्रकार पूर्णांक संख्येचा येतो. म्हणजे पहिला प्रकार येतो नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या निसर्गातील वस्तू मोजण्यासाठी ज्या अंकांचा ज्या संख्येचा वापर केला जातो त्याला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. त्यालाच आपण मोज संख्याही म्हणतो. त्यानंतर येते पूर्ण संख्या, म्हणजे एखादी संख्याच नाही, एखादी वस्तू नाही, एखादी गोष्ट नाही, ती नष्ट झाली ही सांगण्यासाठी गणितात शून्याच्या शोधानंतर त्या संख्येला नैसर्गिक संख्येला एक पूर्णत्व आलं म्हणून आपण त्याला पूर्ण संख्या म्हणतो. पूर्ण संख्या सुरुवात कुठून होते, 0 ते पुढे. इथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि पूर्णांक संख्या सुद्धा पाहिल्या त्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य यांचा जो गट मिळतो, जो समूह असतो त्याला आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. इथपर्यंतच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले पूर्णांक संख्या म्हणजे काय हेही तुम्हाला आयडिया आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, पूर्णांक संख्या म्हणजे काय जर हे तुम्हाला समजलं नसेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा. तो मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही त्याची लिंक टाकतो, तो एकदा बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर चला आपण आजच्या घटकाला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण पूर्णांक संख्या म्हणजे काय हे पाहिले. पूर्णांक संख्येची बेरीज आपण बनवू. तुम्ही आतापर्यंत नॉर्मली बेरीज पाहिली, म्हणजे धनसंख्येची. आता धनसंख्येचे जे प्रकार आहेत, धनसंख्या, ऋणसंख्या, या कन्सेप्टची तुम्ही फॅमिलीवर आहात, तुम्हाला माहिती आहे. मी अशी अपेक्षा करतो. उदाहरणार्थ हे 3 कोणती संख्या आहे, तर पहिली गोष्ट जरा काही संख्या काही गोष्टी जपून ठेवतात का. माणसाचा जसा स्वभाव आहे ना त्याच्या संख्याचा सुद्धा स्वभाव आहे. माणूस काही काही गोष्टी जपून ठेवतो, तसेच संख्या सुद्धा काही गोष्टी जपून ठेवते. म्हणजे ती दाखवत नाही, पण ती त्यामध्ये असते, त्यामध्ये ती इन्क्लूड असते असं गृहीत धरा. उदाहरणार्थ हिचं एक चिन्ह आहे, ही संख्या जर दिली तर हिचं चिन्ह ही लपून ठेवतं, दाखवत नाही, तर याला आपण मानतो का ही धनचिन्ह असते, म्हणजे ही संख्या धन आहे. अजून एक गोष्ट लपून ठेवते, अशा बऱ्याचशा गोष्टी लपून ठेवते, पण मी सांगतो काय काय लपून ठेवते. ही संख्या छेद 1 लपून ठेवते. कोणत्याही संख्येला 1 छेद असतो, म्हणजे हिचा छेद 1 लपून ठेवते. कोणत्याही संख्येला एक घातांक असतो, एक घातांक. जर तुम्ही जसं आपण पुढे जाऊ तसं बघणारच आहोत का काय काय संख्या लपून ठेवते. पण चला आजच्या पुरता आपण फक्त एवढंच बघणार आहोत का ती काय करते. एखादी संख्येला तुम्हाला चिन्ह दिसत नसत तर ती संख्या धनच असते. ओके. आता ऋण संख्या जर तुम्हाला दाखवायची असेल, उदाहरणार्थ मला ही संख्या ऋण दाखवायची, ऋण संख्याला मात्र चिन्ह तुम्हाला द्यावंच लागतं. ऋण संख्या ती तुम्हाला दाखवावीच लागते चिन्हाने. उदाहरणार्थ हे 3 आहे, पण हे नुसते जर मी एकटे असेच 3 काढले तर तुम्ही याला ऋण 3 म्हणू शकत नाही का, तर याला आपण चिन्ह द्यायला पाहिजे. तुम्ही फक्त असं 3 दिलं तर याला तुम्ही धन 3 म्हणू शकता. म्हणजे याचं धनचिन्ह दिलं काय आणि न दिलं काय ते ऑलरेडी आहे असं आपण गृहीत धरतो. मात्र ऋण चिन्ह आपल्याला द्यावंच लागतं. म्हणजे काय, जर तुम्हाला ऋण 3 लिहायचे असतील तर तुम्ही चिन्ह देऊन 3 लिहायचे, म्हणजे याला म्हणतो आपण ऋण 3. इथपर्यंत मला वाटतं हे धन 3, हे ऋण 3 आणि शून्याला धनही नाही, शून्य आणि ऋणही नाही, मधला भाग आपण म्हणतो का नाही, आल्याडना पल्याड नीट मध्ये. जसा उंबरा आपण जिथं घराच्या आत घराच्या बाहेर आणि उंबरा मध्यंतरी असतो, तसा शून्य हा धन ऋणच्या संख्येच्या एक मध्यभागी आहे. तिथूनच आपण सुरुवात केली धन आणि ऋणाला. तर पहिल्यांदा आपण बेरीज कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला नेमके कोणत्या बेरजा येतात ती बघूया. तुम्हाला या संख्येच्या बेरजा नेहमी येतात. तुम्ही या संख्येच्या बेरजेशी तुम्हाला माहिती का कशी बेरीज असते. उदाहरणार्थ 5 + 7 या टाईपच्या बेरजा तुम्हाला माहिती आहेत. आता तुम्ही नीट लक्षात ठेवा, हे जे चिन्ह आहे तर हे क्रियाचं चिन्ह आहे. समजून घ्या, ही क्रिया आहे, हे 7चं चिन्ह नाहीये. बऱ्याच वेळेस आपल्याकडून काय चुका होतात का, आपण हे चिन्ह कधी कधी 7चं चिन्ह म्हणून धरतो. मुळात हे चिन्ह क्रियेचं आहे. इथं बेरीज ही क्रिया आहे. आता ही खरं संख्या जर तुम्हाला लिहायची असेल चिन्ह तर ती अशी आहे, मी लिहून दाखवतो. +5 + 7 ह्या धन 2 संख्येची ही बेरीज आहे. खरं म्हणजे हे असं आहे, पण मी तुम्हाला पहिल्या सांगितलंय का आपण धनचिन्ह लिहित नाही, म्हणजे आपण आहे तशीच संख्या लिहिली आणि हे चिन्ह क्रियेचं दिलंय. समजून घ्या, का हे चिन्ह कोणतंही क्रियाचं आहे. ही बेरीज तुम्हाला येते, किती बेरीज येईल, 7 आणि 5 12 येते. ओके. इथपर्यंत या गोष्टी सगळ्या तुम्हाला येतात. 2 संख्येची बेरीज ऑलरेडी लहान मोठे असून इथपर्यंत तुम्हाला येते. फक्त तुम्हाला पूर्णांक संख्या, आता ह्या ज्या बेरजा आहेत, उदाहरणार्थ
5 अधिक 0 तर 5. ह्या ज्या बेरजा आहेत ह्या 2 किंवा हे 3 ह्या पूर्ण संख्यापर्यंतच्या बेरजा आहेत. तर आज आपल्याला पूर्ण संख्येच्या बेरजा नाही पाहिजे, तर आज आपल्याला पूर्णांक संख्येची बेरीज पाहिजे. कशी असते पूर्णांक संख्येची, म्हणजे त्याच्यात तुम्हाला मायनस किंवा आता ऋण संख्येची तिथं आपल्याला गरज पडते. कारण पूर्णांक संख्येला आपण कशी म्हणतो, धन, ऋण आणि शून्य मिळून पूर्णांक संख्या बनते. मग आता पूर्णांक संख्येची जर बेरीज बघायची असेल तर तुम्हाला तिथं मायनसचीही बेरीज येईल. म्हणजे बेरीज आपल्याला आज कशी शिकायची पहिल्यांदा ते बघतो. मी एक उदाहरण देतो आणि मग आपण ही बेरीज कशी सोडणार आहे ते बघणार. उदाहरणार्थ 3 अधिक अशी बेरीज बघणार आहोत आपण. आता तुम्ही समजून घ्या, तुम्ही आतापर्यंतची बेरीज फक्त याला चिन्ह नव्हतं अशी बेरीज केली होती 3 अधिक 5 ची. पण आज आपल्याला ऋण चिन्ह असणारी संख्येची बेरीज करायची. तुम्ही म्हणता सर आता कसं, तर आता आपण नेमकं तेच पाहणार आहोत का ही ऋण संख्या नेमकी आल्यानंतर बेरीज कशी करायची. तर पहिल्यांदा मी तुम्हाला संख्यारेषेकडे घेऊन जातोय. संख्यारेषेवर आपण थोडीशी समजून घेऊ का धन कुणीकडे असते, ऋण कुणीकडे संख्यारेषेवर आहे. आणि मग संख्यारेषेवरची एकदा कन्सेप्ट कळाली का डाव्या उजवीकडे तुम्हाला जाणं, संख्यारेषेवरून ही कन्सेप्ट सोपी जाते आणि नंतर मग आपण डायरेक्ट तोंडी संख्येकडे येणार आहोत. तर चला मी तुम्हाला संख्यारेषा काढतोय, तुम्ही माझ्याबरोबर काढा. तर मी काय करतोय, एक रेषा काढतोय. ओके, मी इथे एक रेषा काढली, तुम्ही बघून घ्या. एक रेषा काढली आणि हिच्याबरोबर मिळेल कुठेही आपण काय करू, शून्य देऊ. आता संख्या रेषा म्हणजे काय, रेषेवर संख्येची अरेंजमेंट केलेली असते. बरोबर मध्यभागी आपण 0 दिलाय. आता तुमच्या लक्षात येईल का 0 शून्य म्हणजे धनही नाही आणि ऋणही नाही का नाही म्हणून. चला मी काय करतो, त्याच्या उजव्या बाजूला, शून्याच्या उजव्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला आपण धनसंख्येची अरेंजमेंट करतोय. म्हणजे 1 सारख्या अंतरावर 2 3 4 आणि हे 5. आता मी याला धनचिन्ह का देत नाही, तर मी पहिल्यांदाच सांगितलंय आपण धनचिन्ह लिहित नाही, ते आपण समजून घेतो का ही संख्या धन आहे. मात्र मला ऋण संख्या जर द्यायची असेल तर मला चिन्ह द्यावं लागेल. मग मी ऋण संख्येत चिन्ह देतो -1 -2 -3 -4. समजून चला हा पूर्णांक संख्येचा गट आहे. 0 पासून उजवीकडे धनसंख्या आहेत, 0 पासून डावीकडे ऋण संख्या आहेत आणि हा 0 आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल का 1 2 3 4 हा नैसर्गिक संख्येचा गट आहे, इथून पुढे पूर्ण संख्येचा गट आहे आणि हा सगळाच पूर्णांक संख्येचा गट आहे. ओके, आता समजून घेऊ. 0 पासून आपण जसं उजवीकडे जाऊ तस तसे संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. म्हणजे ऑलरेडी संख्या रेषेवर जसं जसं तुम्ही उजवीकडे जाल, म्हणजे इकडं जेव्हा जेव्हा आपण इकडून इकडे जाऊ त्यावेळेस संख्या मोठ्या होत जातात आणि ज्यावेळेस इकडून इकडे येऊ त्यावेळेस संख्या लहान होत जातात. म्हणजे काय, 0 पेक्षा -1 लहान आहे, -1 पेक्षा -2 लहान आहे, 0 पेक्षाही हा गट लहान आहे आणि हा गट 0 पेक्षा मोठा आहे. मला वाटतं इथपर्यंत संख्या रेषा कळल्या असतील. ह्या धनसंख्या रेषा आहे, ह्या ऋण संख्या रेषा आहे. तर आपण एक बेरीज घेऊ आणि बेरीज ही संख्या रेषा कशी सोडायची ते बघू. मी एक बेरीज देतो तुम्हाला. ओके, समजले, लक्षात येते काय. बरं चला आपण काय करूया, मी काय करतोय संख्या रेषेवरून आपण बेरीज करणार आहे. सध्या बेरीजची कन्सेप्ट काय पहिले हे बघून घ्या. तुम्हाला बेरीज करायची. आता बघा याच्यात 2 उदाहरणं देतील. अशी एक संख्या असू शकते, ही एक उदाहरण असू शकतं. इथं मी आता हा धनच असणार आहे असं हेच उदाहरण आहे. फक्त बघा याच्यात 2 ला मायनसचं चिन्ह आहे, याच्यात -3 आहे, बरोबर आहे. आपण काय करूया, मी एक उदाहरण थोडंसं पहिल्यांदा आपण हेच उदाहरण बघूया, नंतर मी या उदाहरणाकडे येऊया. वाटलं तर हे उदाहरण मी साईडला बाजूला लिहून घेतो किंवा तुम्ही लिहून ठेवा तुमच्या. आता आपल्याला पहिल्यांदा ही एक केस बघायची का, पहिली संख्या आणि त्याच्यात कोणती संख्या मिळवतो आपण ते बघू. पहिली ही धनसंख्या आहे, संख्या कोणती का असणार आपल्याला त्याच्याशी पहिल्या संख्येची काही दिली नाही. आपल्याला पुढच्या संख्येची खरं म्हणजे महत्वाची का पुढची संख्या नेमकी कोणती आहे, धन ही की ऋण आहे, बरोबर. ती संख्या नेमकी कोणती आहे. जर ती संख्या ऋण असेल तर तुम्हाला काय करायचंय, मागं उड्या आणायच्या. नीट समजून घ्या. जर ती ऋण संख्या असेल तर तुम्हाला मागं उड्या आणायच्या, जर ती धन असेल तर तुम्हाला पुढे उड्या आणायच्या. बघू आपण म्हणजे कशी करायची बघू. 3 आहे, इथं 3 आहे, तर तुम्हाला धन 3 कुठं दिसतात, इथं दिसत आहे. तर मग तुम्ही इथे सध्या समजून घ्या कशी बेरीज करायची. आपण 3 वर आहोत, इथं बेरीज करतोय आणि कोणती बेरीज आहे त्याच्यात आपण काय मिसळतोय तर ऋण 2 मिसळतोय. ऋण 2 म्हणजेच आपल्याला 2 एकक मागं जायचे किंवा आपण असं म्हणू 2 उड्या आपल्याला मागं आणायच्यात. कारण ऋण संख्या मिसळतोय आपण म्हणजे मागं जाणार आहोत आपण. म्हणजे काय, इथून एक उडी इथं आणि इथून एक उडी इथं. तर उत्तर किती आलं आपलं आता, कोणत्या अंकावर आले तुम्ही, 1 वर.
तर याचं उत्तर आलं 1. नीट समजून घ्या काय सांगतो ते. मायनस ज्यावेळेस आपण एखादी मायनस संख्या किंवा ऋण संख्या मिसळतो त्यावेळेस उड्या आपल्याला मागं आणायच्या. आता आपण दुसरी केस बघूया. आता उदाहरणार्थ अजून एक आपण उदाहरण सोडूया, म्हणजे आपण पुढची केस घेऊया. कशी मी हे पुसून टाकतोय. मी काय करतो 4 अशी संख्या मी दिली. एक उदाहरण द्या. 4 प्लस मायनस ऋण म्हणजे कोणती संख्या मिसळली तुम्ही, तर तुम्हाला -5 मिसळायचे. म्हणजे पहिल्या संख्येचा काही संदर्भ नाही. आपण जी पहिली संख्या त्याच्यावर आपण थांबणार आहोत. पुढे थांबले तुम्ही 4 वर. बरोबर 4 आहे. मायनस आहे म्हणजे तुम्हाला कुठं जायचंय, तर माग उड्या आणायच्या. कुठं जायचंय तुम्हाला, ओके बरोबर मागं जायचंय. म्हणजे किती मागं जायचंय, तर 5 उड्या तुम्हाला मागं मारायच्यात. आता उड्या समजून घेताना थोडे नीट लक्षात घ्या. पहिली उडी तुम्ही 4 पासूनच सुरुवात करणार आहे. उडी मारणार, इथून उडी मारली 3 वर येणार. डायरेक्ट तर उड्या नाही मारणार तुम्हाला, एक एक घर उड्या मारे जायचे. इथून 3 वर आली एक उडी, इथून दुसरी, तिसरी, चौथी आणि ही 5वी. किती वर आली, हे -1 वर आली. याचं उत्तर किती आलं, -1. आता याची शॉर्ट ट्रिक मी सांगणार आहे मी कसं करायचंय. पण पहिल्यांदा हे संख्या रेषेवरचं समजून घ्या, मग आपण पुढे जाऊया. ओके, मला वाटतं हे उदाहरण कळलं असेल का तुम्हाला. एखादी संख्या दिली त्याच्यात मायनस संख्या मिसळायची. आपण 3 केसेस घेणार आहोत. म्हणजे काय, दोन्ही मायनस म्हणजे एक मायनस असल्यानं आता एक केस पाहिजे आपण बघूया. आपण एक उदाहरण हे ठेवले. आता मी पुढचं उदाहरण घेतोय. मी थोडंसं इथं रफ करतो. आता मी काय करतो, इथं मायनस घेतो. म्हणजे मगाचं उदाहरण ठेवतो तसं हे ठेवतो. उदाहरण वाटलं तर मी इकडे बाजूला उदाहरण देतो, वाटलं तर वर देतो उदाहरण. आपण मगाचं उदाहरण कसं केलं होतं, म्हणजे चिन्हाची आदला बदल केली होती. ही बेरीज आपण बघणार आहोत. कोणती बेरीज बघणार आपण, ही. आपल्याला तेच पाहिजे. जर तुम्हाला पुढची संख्या, तुम्ही उड्या मारणारी कोणती संख्या पहिलं ती समजून घ्या. तुम्हाला उड्या कोणत्या संख्येच्या मारायच्या, या संख्येच्या उड्या मारायच्या असतात. म्हणजे तुम्हाला ह्या संख्येवर थांबायचं असते. फक्त तुम्हाला ह्या संख्येच्या उड्या मारताना जी संख्या धनही करू नये ती बघायची. ऋण जर असेल तर पुढे उड्या मारतो आपण, माग उड्या मारतो. आता आपल्याला धन दिली म्हणजे आपल्याला उड्या पुढे मारायच्या पुढं. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, माणूस नेहमीच धनासाठी पुढं 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 जातो आहे ना, धन मिळवण्यासाठी. म्हणजे आपल्याला धनासाठी आपल्याला पुढे उड्या आणायच्या. ऋण आणि नेहमी ऋण या अर्थानं आपण, जर आपण सगळेच खेडेगावात राहतो, ऋण या शब्दाला आपण ऋण म्हणतो गावरान भाषेत आहे ना. खेडेगावात जी ग्रामीण भाषा आहे त्याला आपण ऋण म्हणतो. का माझ्यावर ऋण झालं म्हणजे कर्ज. आणि कर्ज नेहमी तुम्हाला मागं ढकलतं. म्हणजे जर तुम्ही कर्ज काढ असेल तर तुमच्यावर तो बोजा असतो. म्हणजे तुम्हाला काय होतं, थोडंसं गिल्टी फील होतं. तसं ही जी ऋण संख्या म्हणजे ऋण ज्यावेळेस मिसळायची त्यावेळेस तुम्हाला मागे उड्या आणायच्यात, धन मिसळायची त्यावेळेस तुम्हाला पुढे उड्या आणायच्यात. एवढी कन्सेप्ट एकदा कळली का तुम्हाला ह्या बेरचं समजून जातील. कुठं थांबायचं आहे आपल्याला, पहिल्या संख्येच्या ज्याच्यावर आपण पहिल्या संख्येचा शोधतो संख्येवर थांबतो. -3 वर आपण थांबतो. कोणती संख्या मिसळतोय आपण, धन संख्या मिसळतोय. म्हणजे तुम्हाला उडी कुठे आणायची, पुढे उड्या आणायच्या. म्हणजे इथून 1 इथून 2 किती आलं उत्तर, -1 उत्तर आहे. मला वाटतंय ही दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला नीटच्या कळाल्या असतील. आता फक्त एक केस राहिली. तुम्ही आता मी पाहिलं असेल तर याच्यात आहे ना, ह्या उदाहरणातही ह्या दोन्ही उदाहरणात फक्त एक संख्याच मायनस होती. म्हणजे एक संख्याचं चिन्ह फक्त काय होतं, ऋण होतं. असं बी येऊ शकतं ना कधी कधी. आता मी काय करतो, रफ करतो थोडंसं. वाटलं तर मी एखादं उदाहरण, इथं एक उदाहरण येतो, एवढ्या भागात मी एक उदाहरण येतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण काय करूया, असं एक उदाहरण घेऊया. -2 अधिक, याला मी कंस टाकतो कारण ते मायनसमध्ये -3 किंवा मी -2 देतो, -1 घेतो. बरोबर. पहिले समजून घ्या काय संख्या दिली मी. उदाहरण काय दिलंय, -2 अधिक -1. आपण नेहमी काय सांगतो का, ज्या ज्या वेळेस पहिल्या संख्येचं तर आपल्याला काही देणे घेणे नाही. पहिल्या संख्येत आपण ऑलरेडी थांबले. तुम्ही इथं किती वर थांबणार आहे तुम्ही, तर या 2 वर थांबणार आहे, की -2 आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस मायनस असेल किंवा ऋण संख्या असेल त्यावेळेस उडी कुठं आणायची, तुम्हाला माग आणायची. -2 वरून तुम्हाला माग उडी किती आणायची, एवढी जिथं संख्या असेल ती उडी आणायची. 1 म्हणजे तुम्ही कुठं आले, -3 वर. म्हणजे उत्तर आलं -3. तुम्ही जर ह्या नीटचं उदाहरणाकडे पाहिले तर काय लक्षात येतं पहिले तेच समजून घेऊया आपण. बरोबर. आता तुम्हाला हे 2, 3, 4 उदाहरणं दिलेत, तर काय ते पहिलं नीट समजून घ्या. जेव्हा नीट आहे का, जेव्हा एक धन एक ऋण संख्या असेल आणि त्यांची जर बेरीज करायची असेल तर सरळ तुम्हाला काय करायचंय,
मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, कोणतीही असू द्या. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय ते. जर एक धन एक ऋण असेल तर तुम्हाला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे काय, इथं बघा या दोघांची वजाबाकी करायची, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, कमी करायची. म्हणजे तीनातून 2 गेले, खाली किती राहतात, जसे तुम्ही नेहमी वजाबाकी करता किती राहतो 1. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं, हे वजा 1 देऊन टाकूया. इथे मी काय सांगतो, एक धन एक ऋण असेल तर नेहमी आपण वजाबाकी करतो. करा वजाबाकी, तीनातून 2 गेले, खाली किती राहिले 1. मोठ्या संख्या चिन्ह, इथं मोठी संख्या कोणती या दोन्हीमध्ये 3. इथं धन चिन्ह, आता धन दिलं नाही म्हणजे ते असतोच धन. इथं येऊया आपण, हे दोघं एक धन एक ऋण आहे, सगळं वजाबाकी करायची. 5 मधून 4 गेले, खाली किती राहतात 1. मोठी संख्या कोणती आहे मायनस, म्हणून तिचं चिन्ह देऊन टाकलं. दुसऱ्या उदाहरणावर येऊ. बरोबर, आता आतापर्यंत काय केस होती, पहिले लक्षात घ्या. आतापर्यंत काय होतं का एक धन एक ऋण असतानाच, बरोबर आहे, ज्यावेळेस दोन्ही ऋण असताना दोघांची बेरीज करायची, ऋण चिन्ह द्यायचं. म्हणजे काय, 2 आणि 1 किती झाले 3, आणि त्यांचं ऋण चिन्ह. मला वाटतंय इथपर्यंत. आता ह्या दोन्ही केसेस, आता कधी कधी असं होऊ शकतं, आता एक लहान मोठी इथं बी झालंय, किंवा असं जर उदाहरण दिलं तर मी काय करतो, काही रफ उदाहरण पुसतो. आता असं आलं, आपण काय करतो, एक धन एक ऋण आलं तर काय करतो आपण, 5तून 4 गेले, खाली किती राहतात 1. पण मोठ्या संख्येचं चिन्ह, मग मोठी संख्या 5 होतं, याचं चिन्ह 1. मला वाटतं तुम्हाला धन ऋणाची संख्या कळली असेल. ही कर्जाच्या रूपाने ही पाहता येते, म्हणजे कर्ज घेतलं कर्ज नाही. आता हे तर झालं अंकाच, पण ज्यावेळेस लिखी गणित येतात त्यावेळेस कसं मांडायचं ते आपण बघणार आहोत. तर थोडंसं नीट लक्ष द्या. मी तुम्हाला 4 वेगवेगळ्या कंडिशन याच्यात सांगणार आहे, कशी कशी असते. तुमच्याकडे जी PDF आली शेत होती त्याच्यामध्ये काहीतरी 4 गणित दिलेत त्यांनी, म्हणजे एक एक सिच्युएशन दिली आणि त्या सिच्युएशननुसार तुम्ही कसं लिहिणार आहात ते सांगितलं. पण ती सिच्युएशन बघूया, काय सिच्युएशन आहे. तुम्हाला इथं ती एक सिच्युएशन दिसत असेल, असे सिच्युएशन आहे, लक्षात बघून का माझ्याकडे 5 सोंगट्या आहेत, खेळामध्ये मी 3 सोंगट्या जिंकल्या, तर काय होतंय ते तुम्ही कसं मानणार. समजा तर माझ्याकडे एकूण सोंगट्या किती, असा प्रश्न आहे. प्रश्न काय, माझ्याकडे 5 सोंगट्या ऑलरेडी आहेत, खेळामध्ये मी 3 सोंगट्या जिंकल्या, तर माझ्याकडे एकूण सोंगट्या किती हे तुम्हाला मांडायचं गणितात. तर पहिलं आपण समजून घेऊया की गणित कसं मांडणार आहोत आपण. बरोबर, चला मी काय करतोय आता, हे रब करतो, बाकी संख्या बाकीचे सगळे रब करतोय. आपण काय करूया ती घेऊया. चला, काय प्रश्न काय होता का, माझ्याकडे 5 सोंगट्या ऑलरेडी आहेत. माझ्याकडे आहेत म्हणजे ती धन माझ्याकडे आहे, सोंगट्या असू द्या कोणती वस्तू असू द्या, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे असेल. आता आपण धन या संख्येबाबतीत काय बघणार आहे ते नीट समजून घ्या. ज्यावेळेस रक्कम तुम्हाला मिळवायची असेल, तुम्ही एखादी रक्कम प्राप्त केली असेल, बरोबर आहे, एखादी गोष्टी कमवलेली असेल, ते तुमचं काय असते, धन असते. म्हणजे ती तुम्ही संख्या धन द्यायची, तुम्हाला लक्षात आले. म्हणजे रक्कम एखाद्याकडून प्राप्त करणं. आणि ऋण म्हणजे काय, ऋण या अर्थाने वापरतो, म्हणजे आपण ज्यावेळेस कर्ज घेतो, खर्च करतो, रक्कम तुमच्याकडून जाणार आहे त्यावेळेस ते आपण मायनसमध्ये दाखवतो, आणि ज्यावेळेस तुम्ही रक्कम कमवलेली ते आपण धनमध्ये दाखवतो. मग आता सोंगट्या ऑलरेडी तुमच्याकडे होत्या, म्हणजे ते तुमचं धनच आहे, म्हणजे ती संख्या कोणती आहे, धन 5. म्हणजे सोंगट्या तुमची किती आहेत, धन 5. आता तुमच्याकडून सोंगट्या तुम्ही उचलून घेतल्यात, बरोबर आहे, तुम्ही सोंगट्या काय केल्यात, घेतल्यात. तर त्यावेळेस आता गणिताची लिहायची कशी, -5, आणि तुम्ही जिंकून घेतल्यात म्हणजे तुम्ही परत ते धनच मिळवलंय, म्हणजे 3. आणि ह्या दोघांची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची. मी फक्त सिच्युएशन सांगतो. म्हणजे काय, +5 अधिक प्लस, म्हणजे धन 5 प्लस धन 3, किंवा बेरीज 3. याची आपण आज हे गणित कसं मांडलंय, अशी सिच्युएशन मांडली. आणि तुमच्या लक्षात आलं असं धन चिन्ह नाही दिलं तर ही संख्या अशीच होईल ना, याचं चिन्ह नाही दिलं तर उत्तर किती आलं तुमचं 8. त्याला आपण धन म्हणून, म्हणजे तुमच्याकडे 8 सोंगट्या झाल्या. ही एक सिच्युएशन झाली. आता पुढची सिच्युएशन बघूया आपण. समजलं असेल मला वाटतं. आता पुढची सिच्युएशन अशी का, तुमच्या स्क्रीनवर एक दिसते का, उमरला एक पेन विकत घेण्यासाठी सुमनने 3 रुपये व राजूने 5 रुपये उसने दिले. तर हे गणित तुम्हाला मांडायचं आहे. तर त्याला त्याच्याकडे किती कर्ज झालं असं असेल, किंवा त्याने किती उसने घेतली ही एक रक्कम, हाचा प्रश्न असेल. पण ही सिच्युएशन दिली का, समजा तुम्हाला एखादा पेन घ्यायचा आहे, इथे एक उमरचं गणित आहे. तर समजा आपण तुम्ही गृहीत धरू का तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे. तुम्ही काय केले, तुमच्या मित्राकडून एका मित्राकडून 3 रुपये उसने घेतले आणि दुसऱ्या मित्राकडून 5 रुपये उसने घेतले. तर हे तुम्हाला मांडायचे गणितात. ऑलरेडी तुमच्यावर कर्ज वाढलंच आहे. तुम्ही पहिल्याकडून बी कर्ज घेतले, दुसऱ्याकडून बी कर्ज घेतले.
तुमच्यावर कर्ज कमी नाही झालं, ऑलरेडी तुम्ही वाढवलंय. पहिल्याकडून 3 घेतलं. मांडायचं कसं? ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडून रक्कम घेतो, कर्जाने घेतो, त्यावेळेस आपण तिला काय म्हणतो? ऋण म्हणतो. ऋण म्हणजेच ऋण म्हणतो. ऋण संख्या पहिल्याकडून किती घेतली तुम्ही? 3. तुमच्याकडे कर्ज वाढणार आहे का कमी होणार आहे? दुसऱ्याकडून बी तुम्ही 5 नीच घेतले हे नाही, एका मित्राकडून 5 आणि एका मित्राकडून 3. तुमच्याकडे समजून घ्या का कर्ज ऑलरेडी वाढलेली, ही रक्कम काय केली? वाढलेली. आणि ज्यावेळेस एखादी राशी वाढते त्यावेळेस आपण काय करतो? दोघांची बेरीज करतो. म्हणजे तुमचं एकूण कर्ज किती झालंय? तर एकूण कर्ज झालंय तुमची 8. तुम्हाला आठवत असेल का मागे एक उदाहरण पाहिलं होतं आपण, त्याच्यावेळेस दोन्ही ऋण असतात त्यावेळेस आपण सरळ त्यांची बेरीज करतो आणि ऋणचिन्ह देतो. ते उदाहरण पण ती लिखित कसं मांडायचं हे तुम्ही पाहिलं बरोबर. आता एक तिसरी कंडिशन घेऊया. बरं का? तिसरी कंडिशन अशी, मी एक रफ करतो की तुम्हाला ती कंडिशन दिसेल. कंडिशन अशी, रोहितने एक पेन विकत घेण्यासाठी मित्राकडून घेतलेल्या 8 रुपये कर्जातून त्यानं खाऊसाठी आईनं त्याला जी रक्कम दिली होती ना त्यातून 6 रुपये त्याला परत केले. नीट समजून घ्या का रोहितनं एक पेन विकत घेण्यासाठी मित्राकडून 8 रुपये कर्जाने घेतले होते. आईनं त्याला खाऊसाठी जे पैसे दिले त्याच्यातून त्यांनी 6 रुपये मित्राला देऊन टाकले. तर त्याच्याकडे अजून पैसे शिल्लक राहतील, कर्ज राहील का अजून काय आहे अशी कंडिशन तुम्हाला दिली. पण ही कंडिशन आहे, थोडंसं समजून घेऊ. काय झालंय का त्यांनी मित्राकडून कर्ज घेतलं होतं 8 रुपये. म्हणजे ती संख्या कशात लिहायची? धनमध्ये लिहायची का ऋणमध्ये लिहायची? कर्ज घेतले ना. कर्ज घेणं म्हणजे तुमच्यावर तो बोजा आहे, तुम्हाला ते दुसऱ्याचं देणं लागतंय. कर्ज घेणं म्हणजेच आपण त्या संख्येला कसं देणार आहोत? -8 रुपये कर्ज आहे. बरोबर आहे. 8 रुपये काय आहे? कर्ज आहे. आईनं तुमच्याकडे 6 रुपये खाऊसाठी दिले, तुम्ही ते तुमचेच होते. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे सध्या ते धन होतं. परंतु एक लक्षात ठेवा का एखाद्याकडून तुम्ही समजा असं गृहीत धरा का आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतो, एखादी वस्तू घेण्यासाठी एखाद्याकडून उसने पैसे घेतो आणि उसने पैसे घेतले, मग आपल्याकडे पैसे आल्यानंतर त्याचे देतो का नाही? का त्याचे तसेच राहू देतो, मग आपणच त्याचा खर्च करतो. आपण काय करतो? दुसऱ्याकडून पैसे घेतो, आपलं काम झाल्यानंतर आपल्याकडे जर पैसे आले तर आपण त्याला ते देऊन टाकतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडून ते कमीच होतात. पण आपल्याकडून दिले म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी ते धन होतं. आता आईनं 6 रुपये दिले होते म्हणजे त्याचे काय होते त्याच्याकडे ते. बरोबर आहे. आणि आपण बेरजेस कन्सेप्ट पाहतो म्हणजे -8 प्लस त्या दोघांची काय करतो आपण? बेरीज शिकतोय. बरोबर आहे. म्हणजे काय? आता थोडं समजून घेऊ सिच्युएशन कशी झाली बघा. -8 रुपये कर्ज तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्ही मित्राकडून 8 रुपये घेतले होते. आईनं तुम्हाला खाऊसाठी 6 रुपये दिले, पण तुम्ही असा विचार करा की मी खाऊ घेण्यापेक्षा माझ्या मी मित्राला पैसे परत देऊन टाकतो. तुम्ही ते मित्राला परत दिले, परंतु मित्र काय म्हणे? माझे तर तू 8 रुपये घेतले होते आणि मला तू फक्त 6 रुपये दिले. अजून किती रुपये बाकी आहेत तुमच्याकडे? 2 रुपये बाकी आहेत. ते तुमचे आहेत का तुम्हाला अजून द्यायचे आहेत? तर तुम्हाला ते अजून देणं लागतं. ते अजूनही तुमच्यावर कर्जच आहे. 2 रुपये अजूनही तुमच्यावर काय ते कर्जच आहे. ज्यावेळेस आपण कर्ज म्हणतो त्यावेळेस आपण त्याला ऋण म्हणतो. म्हणजे अजूनही तुम्हाला 2 रुपये त्या मित्राला द्यायचेच बाकी आहे. तुमच्या एक लक्षात आलं असेल का? एक धन एक ऋण इथं ही सिच्युएशन आहे तर आपण सरळ दोघांची वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. एक शेवटची कंडिशन आपण घेणार आहे आणि आपण व्हिडिओला पॉज करणार आहोत. एक चौथी कंडिशन अशी मी इथं रफ करतो. मी चौथी कंडिशन तुम्हाला व्यवस्थित दिसेल. चौथी कंडिशन बघा. आता कंडिशन मध्ये का बघतोय मी का तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. लेखीमध्ये एखादं असं उदाहरण आलं का ते तुमची ह्या संख्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. बरं चला पुढची घेऊ. रिंकूकडे 10 रुपये आहेत, त्यापैकी 6 रुपये खाऊसाठी तिनं खर्च केले. उदाहरणार्थ तुमच्या मम्मीनं तुम्हाला 10 रुपये दिले, पप्पाने दिले किंवा मम्मीने दिले असतील किंवा कुणीही दिले असतील, आजोबाने दिले असतील. 10 रुपये दिले आणि तुम्हाला सांगितलं पळ जा खाऊ घेऊन. तुम्ही दुकानात गेले आणि तुम्ही खाऊ घेतला 6 रुपयाचा. तर प्रश्न असा आहे तुमच्याकडे शिल्लक किती रुपये आहेत? तर आता हे मांडायचं कसं ते बघा आपण. तुम्हाला 10 रुपये दिले, आता तुम्ही कर्जाने नाही घेतले, ते उसने नाही घेतले, ते तुमच्याकडे होते, तुम्हाला दिले, ते तुमच्याकडे ऑलरेडी खिशात आहे. म्हणजे तुमच्याकडे सध्या ते धनच झालं 10 रुपये. ऑलरेडी बरोबर 10 रुपये झाले. तुम्ही परत परत दुकानाला दिले म्हणजे तुमच्याकडून ऑलरेडी काय झाले? आता ते तुमच्याकडून निघून गेले. तुमच्याकडून काय झाले? ते खर्च झाले. आपण खर्च ही संख्या मायनस या संख्येने दाखवतो. मग खर्च किती झाले तुमच्याकडून? 6 रुपये. बरोबर आहे. आपण बेरीज बघतोय. मग किती झाले बघा. 10 रुपये होते, 6 रुपये दिले म्हणजे तुमच्याकडे किती रुपये राहिले? 4 रुपये. तर आता 4 रुपये तर ते तुमचेच आहेत. तुम्हाला आजोबाने दिले होते किंवा आई वडिलांनी दिले असतील, ते तुमच्याकडे ऑलरेडी धन म्हणून आहेच. इथंही तेच कंडिशन झाली. एक धन एक ऋण असेल तर सरळ वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठी संख्या कोणती धन होती तर धन चिन्ह द्या. मला वाटतं आपण चारही कन्सेप्ट पाहिल्या.
बरोबर. व्हिडिओ जर काही मागं पुढं तुम्हाला समजत नसेल किंवा एक सिक्वेन्सनी जर स्पीड वाटत कमी होत असेल तर ऑलरेडी यूट्यूबला स्पीड कमी जास्त करण्याचं हे ऑप्शन आहे. तुम्हाला काहींचं माझं कमेंटमध्ये असेल तर का व्यवस्थित व्हिडिओ नीटचं दिसत नाही, तर तुम्ही नीटचं लक्षात आलं असेल का तुम्ही व्हिडिओ जेव्हा चालू केला जातो त्याविषयी 3 टिंब दिसतात. त्या 3 टिंबवर तुम्ही एकदा प्रेस केलं काही क्वालिटी म्हणून एक ऑप्शन येतं. त्या ऑप्शनमध्ये जर गेले तर रिझोल्युशन येतं क्वालिटीचं का तुम्ही 240, 360, 480, 720, 1080 मध्ये बघणार आहे का कोणत्या. तर तुम्ही काय करा, ज्या पद्धतीनं तुमचं नेटवर्क असेल 480वर जर व्हिडिओ पाहिला 360वर तर क्लॅरिटी व्यवस्थित तुम्हाला दिसते. 240वर काय होतं की थोडी संख्या ब्लर होतात, व्यवस्थित दिसत नाही. असे आहे तुमच्या स्क्रीनवर काही प्रश्न दिले त्याच्या रिलेटेड. आणि एक अजून छोटीशी कन्सेप्ट बाकी राहिली. ती कन्सेप्ट अशी का विरुद्ध संख्येची कन्सेप्ट आहे. याच्या लगतच एक साधं उदाहरण होते की संख्या रेषा मी इथं दिली होती आहे ना. संख्या रेषा तू वाटलं तर तुम्ही ती अगोदर थोडी याच्या अगोदर घेतली असती तरी चालली असती. कन्सेप्ट अशी होती का संख्या रेषा आहे. विरुद्ध संख्या आपण कशाला म्हणतो, पहिले विरुद्ध संख्येची व्याख्या बघू आपण. ज्या दोन संख्येची बेरीज, नीट आहे का, ज्या दोन संख्येची बेरीज 0 येते त्या दोन संख्यांना एकमेकाच्या विरुद्ध संख्या असं म्हणतो. आता उदाहरणार्थ मी एखादी संख्या दिली ही आणि आता बेरीज करायची मला, अशा दोन संख्येची बेरीज 0 आली पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल का इथं मला -6 दिले तरच या दोघांची बेरीज 0 येईल ना. कारण आपण काय करतो 1 + 1 मायनस असेल तर त्यांची वजाबाकी करतो. आता या दोघांची वजाबाकी कशी येईल, 0ची. म्हणजे धन संख्येची विरुद्ध संख्या ऋण संख्या असते, संख्या तीच असते. जर तुम्ही पाहिलं असेल का जी धनसंख्या आहे तिची जर विरुद्ध संख्या असेल ती कोणती संख्या असते, ऋण. कारण तुम्ही आपण थोडीशी संख्या रेषा 1-2 मिनिटात काढू. कारण आता मी संख्या रेषा सरळ काढतो, इथं 0 होतं, इकडं धनसंख्या होती ना 1 2 3 4 आणि इकडं -1 -2 -3. समजा 1 ची ही धनसंख्या आहे ती हिच्या बरोबर एक्झॅक्ट 0च्या उलटे दिसेलच. -1 ही तिची काय विरुद्ध संख्या आहे. म्हणजे काय, विरुद्ध संख्या ह्या विरुद्ध दिशेला असतात शून्यापासून सारख्या अंतरावर. म्हणजे जर तुम्ही -3 ची विरुद्ध संख्या कोणती असेल, 3. -3 0 पासून इतक्या अंतरावर तेवढीच ती इतक्या अंतरावर. म्हणजे 3 -3. म्हणजे जर धनसंख्या दिलेली असेल तर तुम्हाला फक्त चिन्ह बदलायचे, जशाला तशीच ती संख्या लिहायची. म्हणजे काय 4 असेल तर हिची विरुद्ध संख्या किती, -4. -8 असेल तर हिची विरुद्ध संख्या किती, -8. म्हणजे ऋण 8 असेल तर धन 8. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल का ही संख्या विरुद्ध संख्या म्हणजे नेमकं काय काय, विरुद्ध संख्या आपण कशाला म्हणतो. तर अशा एक आज आपण नेमकं काय काय पाहिलं. आज आपण काय पाहिलं, पूर्णांक संख्येची बेरीज पाहिली, कधी आणि त्याची 4 कंडिशन पाहिल्यात का कुठं तुम्ही बेरीज नेमकी सिच्युएशन कशी बेरीज आली. जशी का उदाहरणार्थ ते उदाहरण घेऊन पाहिलं आपण का पाठीमागचे 4 कंडिशन पाहिल्यात का तुम्हाला तुम्ही असं कसं समजलं का मागं उड्या आणायचं का पुढे आणायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण एक उदाहरणाद्वारे त्याची सत्यताही पडताळून पाहिली काही असं उत्तर त्याचे येतात. आणि ह्या विरुद्ध संख्या पाहिल्यात तर तुम्हाला लक्षात आलं असेल का दोन विरुद्ध संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्येची बेरीज 0 येते त्यांना एकमेकाच्या काय म्हणतो आपण, विरुद्ध संख्या म्हणतो. बाकी समोर तुमच्या काही प्रश्न दिसतील, तुम्हाला ते प्रश्न सोडायचे, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायचे, काय अडचण असेल ते विरुद्ध संख्येचे आहेत आणि बाकीचे उदाहरणं तुम्हाला सोडायला दिलेत बेरजेचे वगैरे. अशाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुमचा जास्तीत जास्त सराव चालू असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघून थांबतो. जय हिंद.